हॅलो एव्हरीवन, कशा आहात सर्वजण. अपेक्षा करते तुम्ही सर्वजण ठीकच असाल. मी प्रियंका तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हा सर्वांना शुभ जावो. तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच भगवंताचरणी प्रार्थना. आजची सकाळ ना शांत आणि निवांत झालेली होती आणि उठल्यानंतर मात्र आरशात बघणं चालू होतं. नंतर म्हटलं तुम्हाला पसाराही दाखवून घेते, तर ते पसारासुद्धा बघणं चालू होतं. आता बघते तर खरं एवढं ह्याच्याने पण टेन्शन मात्र आलेलं आहे. एवढं कशी आणि कधी आवरू मी? तर हे झालं आणि मग म्हटलं चला हे बाकीचं टेन्शन ठेवा बाजूला आणि मस्त असं ब्रश वगैरे करून घेतला, ब्रश वगैरे केला आणि बाकीचंही म्हटलं की चला आता चहा वगैरेसुद्धा गॅसवर ठेवून घेते. चहा वगैरे गॅसवर ठेवला. मग काय गरम-गरम चहा आणि खारी कोणाला खायला आवडत नाही. मी तर फार प्रेमाने आणि आवडीने खात असते बरं का. तर मस्त अशी चहा खारीसुद्धा एन्जॉय केली मी आणि त्यानंतर कपड्यांचा पसारा एवढा होता. मुलांचे स्कूलचे कपडे, समर्थचे, त्याच्या पप्पाचे सुद्धा ड्युटीचे कपडे होते. तर मग सगळेच कपडे घेतले आणि आले मी बाहेर. म्हटलं चला आता मस्त असे भिजून वगैरे लावते आणि मी अंघोळीला जाऊन येते. म्हणजे काय होईल की मी अंघोळीहून येईपर्यंत हे चांगले भिजतील. तर बघा मी काय काम करायला घेतलं आणि इथे माझ्याकडून काही कुटाणा झाला नाही असं होणारच नाही. तर असं म्हणजे आता खुर्चीवरून ब्लँकेट वगैरे पडणे आणि काही एखादं करायचं असेल तर ते हातातून सटकणे, हे सगळ्या गोष्टी माझ्याकडून होतातच. बाय द वे तुमच्याकडून होतात का तेही सांगा. तर ना मग गृहिणी म्हटलं की उद्योगी आलीच. उद्योग हे गृहिणीचा जन्मसिद्ध हक्क आहे असं आपण म्हणू शकतो. तर इथं काहीतरी असंच मीही उद्योग करत होते. उद्योग करणं म्हणजे की आपण एक गृहिणी उद्योग करते म्हणजे तेव्हा ती घराला घर पण आणते, असंही म्हणू शकतो आपण. कारण ना आपणच जर का जे जसं आहे तसं ठेवलं तर आपलं घर असं दिसेल का हो एवढं सुंदर आणि नीटनेटकं आणि छान. तर इथं ना काही त्या दिवशी पालखीच्या दिवशी काढलेले ते सुद्धा सुकून वगैरे झटकून वगैरे घेतलेले आहेत. दिवाळीला काय म्हटलं आता पाऊस वगैरे आलं तर म्हटलं त्याला 4-5 दिवस सुकवायला लागतील. तर म्हणून मग मी काय ते धुवून वगैरे टाकलं नाही आहे. तर आता ना इथे मी सगळे काय ब्लँकेट वगैरे होते ते घड्या वगैरे करून नीटनाटक्या ठेवल्या. तर तुम्हालाही असं होतं का आपल्या घरामध्ये पसारा आहे आणि आपण एवढं म्हणजे नाही का रिलॅक्स फील करतो? असं तर माझ्याकडून तर कधीच होत नाही. कारण ना मला असं ना घर क्लीन आणि नीटनेटकं लागतं आणि मी दिवसभर घर क्लीन करते, नीटनाटकं करते आणि माझी मुलं आली की असा पसारा घालून ठेवतात ना, की विचारूच नका. मी कधीतरी ते तुमच्याशी शेअर करेनच. तत्पूर्वी बघा आता मी एवढे छान आता घड्या वगैरे करून ठेवते आहे आणि नंतर मग कपडेसुद्धा एवढे पडतात माझ्याकडून का मला तर प्रश्नच पडतो, की मीच एकटी अशी आहे का माझ्याच घरात एवढे कपडे वगैरे. पण मुलं म्हटलं, की हा पसारा तर चालायचाच ना हो. तर असं म्हणतात ना, की पसाऱ्याशिवाय घरही अपूर्ण असतं. तर आपण किती ना जेव्हा मी पुण्यामध्ये नवीन राहायला आले होते, तेव्हा फक्त आणि फक्त माझ्याकडे सगळे 1 ताट, 1 तांब्या, 1 ग्लास आणि हे सगळं एक-एकच होतं. तेही माझ्या आईने दिलेलं होतं आणि त्या आल्याच्यानंतर मी दुसरीकडे कोणाकडे जायची किंवा माझ्या मावशीकडे वगैरे जायची. तर मलाही असं वाटायचं, की नाही माझ्याकडे सुद्धा खूप सारा पसारा असला पाहिजे, माझंही घर मोठं असलं पाहिजे. पण हे घर 2 रूमचंच करायला आम्हाला एवढी मेहनत आणि एवढे कष्ट, एवढं हे झालं करावे लागले ना, की विचारूच नका. तर एवढ्या कष्टातून आम्ही स्वतःचं घर घेतलं. ह्या सगळ्या गोष्टी केल्या आम्ही. म्हणजे मुलांचं इंग्लिश मीडियममधून एज्युकेशन केलं. म्हणजे आता मुलांचे एज्युकेशन हे सांगणं गरजेचं नाही आहे बरं का. पण एका कष्टातून जे आपण करतो ना, तर ते आपल्यालाही सांगावसंच वाटतं हो. तर तुम्हीसुद्धा म्हणजे असंच करता का? किंवा तुमचीसुद्धा लाईफ अशीच आहे का? हां, माझे मिस्टर काय गव्हर्नमेंट सर्व्हंट नाही आहेत, काही नाही आहेत. त्यामुळे मग मला हे असं वाटलं, की हे शेअर करावंच. की सर्वसामान्यांची लाईफ काय असते. गव्हर्नमेंट सर्वंटवाले तर हां, त्यांचं माहिती आहे की ऑब्वियस त्यांना एवढा-एवढा पगार ठरलेला असतो आणि येणारच आहे त्यांनाही माहिती असतं आणि ते काहीही नखरे करू शकतात किंवा काहीही त्यांचे शौक असतील ते पूर्ण करू शकतात. तसं आपलं नसतं ना, की आपण फक्त आणि फक्त आपण जे येतो ना, जे पैसा येतो ना, तेवढ्यातच आपल्याला भागवायचं असतं. मुलांच्या फीस भरायच्या असतात आणि सगळंच म्हणजे त्यामध्ये सगळंच आलं बाकीचं मग.
जसं की मी म्हणाले मी उद्योग करत आहे, तर हे उद्योग असा काय केला होता. बाय द वे माझा उद्योग कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हो आणि चॅनलवर आला आहात तर लाईक